जितेंद्र आव्हाडांचे विचार म्हणजे मला कोणाला हिनवायचं नाही, पण ते बिना ते काय म्हणतात ते पेंदे का ते असते ना, काय म्हणतो त्याला आपण हे बिना पेंदे म्हणजे बिना बुडाचं जे भांडं असतंय तशा प्रकारची त्यांची अवस्था आहे. इकडं तिकडं डोलत राहतात वैचारिकदृष्ट्या. त्याचं कारण सांगतो मी की मला सांगा की हे दिवस कोणते आहेत जितेंद्रजी? हे दिवस आहेत बौद्ध संस्कृतीमध्ये वर्षावासाचे. हे दिवस कोणते आहेत? हे दिवस जे आहेत अत्यंत पवित्र महिना म्हणून याच्यामध्ये सुद्धा मानला जातो. हिंदू धर्मामध्ये सुद्धा प्रत्येक सोमवारी उपवास असतात. हे सगळं माहीत असताना आणि आपण स्वतः काल छाती ठोकून सांगत होतात नागपूरमध्ये की मी वंजारी आहे. तुम्हाला जात कुणी विचारली नव्हती तिथं, पण तुम्ही जातीनं म्हणालात की वंजारी आहे. तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे सगळ्यात अगोदर की संत भगवान बाबा यांची शिकवण आपल्याला माहीत असली पाहिजे. आमच्या बीडमध्ये आमच्या म्हणजे एकूण वंजारी समाजामध्ये कमीत कमी एवढं ध्यान ठेवलं जातं आहे की आपण कोणत्या दिवशी कोणत्या सणावाराला आपण मांस खायचं नाही खायचं. आणि अधिकतर लोक आमच्या वंजारी समाजातले हे मांस खात नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं मला असं वाटतं आहे की जितेंद्र आव्हाडांचे विचार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनाच म्हणजे काय म्हणतात, काल त्यांच्या भाषणाची जर सुरुवात बघितली आपण तर शरद पवारांना ते म्हणजे कायची काय उपमा देऊन गेलेत. त्यामुळं त्यांच्यावर बोलणं मला असं वाटतं की फार महत्त्वाचं नाही. आणि राहिला प्रश्न जितेंद्र आव्हाडांना जर समजा त्यांच्या ते कोणता मतदारसंघ आहे ते ठाण्याला लागून ते कळवा, तिथं जाऊन डल्ले खा नाही तर टोने खा, डल्ले खा नाही तर टोने खा, असे डल्ले असे टोने ते असतात की नाही. आता मोठ्याचं मिळतंय तिथं छोट्याचं मिळतंय तिथं त्या याचंही मिळतंय, कोंबड्याचंही मिळतंय. माझं हे म्हणणं आहे की जी व्यक्ती म्हणजे एखाद्या दिवशी जर आपण मांस नाही खाल्लं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं भांडवलच करायचं का? मला असं वाटतंय की म्हणजे मीडिया रिपोर्टिंगचं भांडवल आहे अशा प्रकारचं ते करून घेत आहेत. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारा माणूस किंवा 26 जानेवारी 15 ऑगस्टला सर्वांकाश मोठा सण मानणारा माणूस जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्याला काही किंमत देणार नाही. एक दुसरा प्रश्न असा की कबूतर खाण्याचा मुद्दा जो आहे तो बाजूला पाहायला मिळतोय. कोर्टाने असं म्हटलं की आता तिकडे दाणे टाकायचे नाही, परंतु जैन मुनी त्यांची भूमिका अशी आलेली आहे समोर की आम्ही शांततेत आंदोलन करू, जर गरज पडली तर शस्त्र उभारू. नाही बघा, मी अत्यंत सन्मानपूर्वक जैन मुनीजींना अत्यंत नतमस्तक होऊन मला असं सांगायचं आहे की माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाच्या बाबतीमध्ये तातडीने जैन समाजाने किंवा शासनाने, कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी भूमिका जाहीर केलेली आहे की कबुतरांचं सुद्धा जे आहे कोणत्याच प्रकारे उपासमारी होऊ नये, ही सरकारची सुद्धा एक भूमिका आहे. मला असं वाटतं की माननीय मुंबई उच्च न्यायालयाने अंतिमतः रिपोर्ट येण्याच्या अगोदर जी स्थगिती दिलेली आहे की तुम्ही चारूच नाही, चारताच येणार, त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की तातडीने सर्वोच्च न्यायालयात जैन समाजाने सुद्धा आणि सन्माननीय म्हणजे जे हे आहेत जैन समाजाचे धर्मगुरू आहेत त्यांनी सुद्धा मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर जावं. कारण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की कोर्टाने अंतिमतः रिपोर्ट म्हणजे असं होतंयच म्हणजे अशामुळे मृत्यू झालेतच असं रिपोर्ट एखादा येण्याच्या अगोदरच गृहीत धरून मला असं वाटतं की झालेला निकाल असावा. त्याच्यामुळे क्वेश्चन ऑफ लॉ सर्वोच्च न्यायालयासमोर जे आहे अँटिसिपेशनच्या बाबतीतलं मला वाटतं की जास्त महत्त्वाचा ठरेल आणि त्यामुळं लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाणं महत्त्वाचं आहे. रोहित पवार यांनी आदिवासी समाजाबाबत जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल मला असं वाटतंय रोहित तुम्हाला आज मला सांगायचं आहे, तरुण आहे रोहितनी अगोदर कमीत कमी एखादं भाष्य करताना आदिवासी भावांवर आमच्या म्हणतो की काही म्हणजे लाठीचार्ज झाला. मला असं म्हणायचं आहे रोहित, अगोदर त्या लाठीचाराची आठवण करून घ्यायची ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार
नागपूरमध्ये आमच्या गोवारी भावांवर ज्या प्रकारे म्हणजे मृत्यू पावले, म्हणजे ज्यांना आपण म्हणतो गोवारी हत्याकांड म्हणून ओळखलं जाते, त्यावेळेस सत्तेत कोण होते? राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार त्या दिवशी नागपुरात होते की नव्हते? मग ते एअरपोर्टवर गेलते की नव्हते? ह्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं. एक बोट जेव्हा दुसऱ्याला दाखवतात ना रोहित, तर 4 बोटं आपल्याकडे राहतात, हे लक्षात ठेवायचं. गोवारी भावांचं मृत्यू, गोवारी भावांचं हत्याकांड हे महाराष्ट्रातल्या इतिहासात राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी म्हणजेच रोहित पवारांचे आजोबाच ना त्यांच्या काळात लिहिला गेलेला काळा कुट्ट दिवस आहे. एक शेवटचा प्रश्न, एकनाथ खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष साकणकर यांच्याबाबत जे वक्तव्य केले त्यावरती सुद्धा तुम्ही मला तर म्हणायचं आहे त्या एकनाथ खडसेंना, आता कसं आहे बुद्धीसाठी नाटी, मला त्या माणसाचं वय माहीत नाही, पण एकनाथ खडसे एक लक्षात ठेवायला पाहिजे, निक्षून लक्षात ठेवायला पाहिजे. अरे ज्यांच्या घरी पोरी बाळी असतात त्यांनी तरी तोंड सांभाळून बोलायला पाहिजे. एकनाथ खडसे तोंड सांभाळून बोलायला पाहिजे. अरे जीभ आपल्या ताब्यात ठेवायला पाहिजे बोलताना. काय बोललात? महिला आयोगाच्या राज्याच्या ज्या प्रमुख आहेत त्या सन्माननीय पदावरली व्यक्ती ही संविधानिक पदावर असते. चेकाळल्यासारखा शब्द वापरताय. या अगोदर सुद्धा एस महिलांच्या बाबतीत असंच घाणेरडं भाष्य केलेलं होतं. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की नुसतं त्याच बाबतीमध्ये नाही तर एकनाथ खडसेंनी ह्यापूर्वी देखील त्यांच्या जावयाच्या पराक्रमावर काय बोलले होते, 300 350 की काय 500 वगैरे वगैरे काय बोलले होते ते बघा. आणि मला असं वाटतं ही ती योग्य वेळ आहे सरकारनं एकनाथ खडसेच्या विरुद्ध पोलीस महासंचालकांनी, पोलीस संबंधित आयुक्तांनी, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी हा महिलांच्या बाबतीत वारंवार केला जाणारा अपमान हा हाणून पाडला पाहिजे, हा थांबवला पाहिजे. आज चेकाळले म्हणलाय, उद्या आणखीन काहीतरी म्हणू शकताय. अरे एवढी बुद्धी अशी मारली जावी ही कुणाचा आहे? हे काय तुमच्या मालकीची शेती नाही, खडक नाही तुमच्या मालकीचा. खंदला काय आणि मोजला काय, मोजला काय आणि खंदला काय? या महाराष्ट्रामध्ये आई सावित्री आई, मा जिजाऊ, मा रमाई ह्या सगळ्यांचे अधिष्ठान आहेत, ह्या सगळ्यांचे आदर्श आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.